Hello my dear students and welcome to the science class of 7th standard. We are doing lesson number 9, heat. Okay. Students, if you have not subscribed the channel, please subscribe the channel for all the lessons, and the link of the playlist is given in the description box. Okay, and please share this video with all your friends. So before wasting any time, we are going to start with the chapter. Heat. Observe and discuss. Now, what are the causes of what you see happening in the pictures below? Write in the boxes. Now, आता हे सगळे पिक्चर्स दिलेले आहेत. एका गॅसवर कुकर आहे, एक माणूस आजारी आहे, दुसरा बर्फ वितळतोय, तिसरीकडे थंडी वाजते म्हणून शेकोटी पेटवली आहे, आणि एकीकडे गरम होते म्हणून ती म्हैस पाण्यात जाऊन बसली आहे. ओके, तर ह्याच्यामध्ये एक कॉमन गोष्ट आहे की हीट, गरमी. ओके, हीटमुळे हे सगळे पिक्चर्स तुम्हाला बघायला मिळत आहेत. हो का, इथे सगळ्या पिक्चर्समध्ये हीट इन्व्हॉल्ड आहे. द नेक्स्ट सेक्शन इज ट्राय दिस. रब युअर पाम्स अगेन्स्ट इच अदर अँड पुट देम ऑन युअर चिक्स. व्हॉट डू यू फील? आता पाम्स म्हणजे तळवे हाताचे, ते एकमेकांना घासायचे, त्यांचं घर्षण करायचं आणि नंतर ते आपल्या गालावर लावा. तुम्हाला काय फील होतं आहे? तर तुम्हाला ते माहिती आहे, आपल्याला थोडी ऊब जाणवते हातामधून. ओके, सो वी कम टू नो some properties of heat energy from the examples in the pictures and the above activity. आता वरचे पिक्चर्स बघून आणि ती आपण आता हाताचं घर्षण करण्याची ॲक्टिव्हिटी जी केली होती त्याच्यावरनं तुम्हाला हीट ही एक एनर्जी आहे आणि त्याची प्रॉपर्टीज काय आहेत ह्याची थोडेसे आयडिया आपल्याला येते. वी कम टू नो सम प्रॉपर्टीज ऑफ हीट एनर्जी फ्रॉम द एक्झाम्पल्स. नाव द सन्स हीट हॅज मेनी इफेक्ट्स अँड युजेस. आता सूर्यप्रकाश जो आहे, सूर्याची जी गरमी आहे त्याचे खूप फायदे आहेत आणि त्याचे खूप इफेक्ट्स आहेत. त्याच्यामुळे बऱ्याच गोष्टी घडतात. ओके, हॅज इफेक्ट्स म्हणजे त्याचे खूप परिणाम आहेत आणि युजेस पण आहेत. हाऊ डज द सोलर हीट रीच द अर्थ. आता सोलर एनर्जी, सूर्यप्रकाश पृथ्वीवर कसा पोचतो. वाय डज द हीट इन द वॉटर हीटेड टू बॉइलिंग स्लोली डिक्रीज वन्स इट इज टेकन ऑफ द फ्लेम. आता वाय डज द हीट इन द वॉटर म्हणजे पाणी जेव्हा उकळतं ते गरम होतं. वाय द हीट इन द वॉटर हीटेड टू बॉइलिंग, उकळत्या पाण्यातली गरमी जेव्हा ती आपण गॅसवरनं खाली काढतो पातेलं किंवा भांडं पाणी उकळत्या पाण्याचं, तर हळूहळू त्याची हीट कमी होते, त्याची गरमी कमी होते. तर ते असं का? वाय डज द boiling heated to boiling slowly decrease once it is taken off the flame. Why the heat of the water slowly decrease once it is taken off the flame? Where does this heat go? तर हा जे पाणी जे उकळत होतं ते गॅसवरनं काढल्यावर उकळायचं थांबतं, त्याची गरमी कमी होते, तर मग ही गरमी जाते कुठे? Where does the heat go? The moisture in the air cools down due to the ice cubes in the glass and collects on the outside of the glass. तर हवेतलं जे मॉइश्चर असतं, ज्याची बाष्प झालेलं असतं, पाण्याचं वेपर झालेले असतात, ते त्या बर्फाच्या कॉन्टॅक्टमध्ये येऊन द मॉइश्चर इन द एअर कूल्स डाऊन ड्यू टू द क्यूब्स ऑफ द आईस, म्हणजे बर्फाच्या सानिध्यात येऊन ते ग्लासच्या बाजूने पाण्याचे ड्रॉपलेट्स तयार होतात. ओके, अँड कलेक्ट्स ऑन द आउटसाइड ऑफ द ग्लास. थर्मोमीटर इज यूज टू मेजर द टेम्परेचर ऑफ अ सबस्टन्स. एखाद्या सबस्टन्स किंवा एखाद्या वस्तूचं टेम्परेचर जर आपल्याला बघायचं असेल तर आपण थर्मोमीटरचा यूज करतो. वी हॅव ऑलरेडी स्टडीड द चेंजेस इन द स्टेट ऑफ मॅटर कॉज्ड बाय हीट. तर आपण स्टेट ऑफ मॅटर कसं चेंज होतं ते आपण ऑलरेडी बघितलं आहे, हीटमुळे काय कसं होतं ते. आता आपण ट्रान्सफर ऑफ हीट बघूया. वाय डज द हलवाई रॅप अप cloth around the end of his slotted spoon while stirring the boiling milk in his large कढाई. आता एक हलवाई जेव्हा दूध ढवळत असतो, मोठ्याच्या मोठं भांडं असतं, त्याच्या खाली आग असते आणि ते दूध उकळत असतं, बॉइलिंग मिल्क. वाय डज द हलवाई रॅप अ क्लॉथ अराउंड द एंड ऑफ हिज स्लॉटेड स्पून. आता त्याचा जो स्पून असतो, तो झारा असतो, त्याला तो कापड का गुंडाळतो दूध ढवळताना, ते आता आपल्याला पुढे आन्सर मिळणार आहे. ओके, ते तुम्हाला माहिती आहे, कारण ते तो जो झारा असतो तो गरम होतो, त्याला तो हाताला चटके लागतात म्हणून त्याला तो कापड गुंडाळतो. आता हे झारा गरम का होतो? जो बाहेर असतो कढईच्या बाहेर
भांड्याच्या बाहेर, तरी पण तो गरम का होतो हे आपण पुढे बघणार आहोत. वाय डू वी होल्ड अ स्टील ग्लास इन अ हँडकर्चीफ वाईल ड्रिंकिंग हॉट मिल्क फ्रॉम इट. तर आपण एका ग्लासामध्ये दूध आहे गरम गरम, तर ते आपण त्याला रुमाल गुंडाळून धरतो त्या ग्लासला आणि नंतर पितो, कारण तो ग्लास खूप गरम असतो, आपल्याला धरता येत नाही. तर असं आपण का करतो? व्हॉट आर अदर एक्झाम्पल्स ऑफ दिस काइंड, मेक अ नोट ऑफ देम. अशा बरेच एक्झाम्पल्स आहेत, त्याचे तुम्हाला नोट डाऊन करायला सांगितले. ओके. When we take a hot object in the vicinity of a cold one, the cold object becomes warm and the hot one become cooler. तर एखादा ऑब्जेक्ट आपण कोल्ड वस्तू आहे, त्या कोल्ड वस्तूच्या जवळून आपण इन द विसिनिटी म्हणजे त्याच्या जवळपास आपण ते हॉट ऑब्जेक्ट घेतो, तर काय होतं, तो कोल्ड ऑब्जेक्ट त्या हॉट ऑब्जेक्टची गरमी घेते आणि बिकम्स वॉर्म, तो थोडासा गरम होतो, आणि जी गरम वस्तू असते ती बाजूला असलेल्या थंड वस्तूची थंडाई घेते आणि हॉट वन बिकम्स कूलर. तर गरम वस्तू थंड होते त्या थंड वस्तूमुळे, आणि थंड वस्तूही गरम होते त्या गरम वस्तूमुळे. दॅट इज ट्रान्सफर ऑफ हीट. हीट ट्रान्सफर होते एक दुसऱ्यापासून. फ्रॉम दिस वी कॅन इन्फर, म्हणजे आपल्याला कळतं की दॅट हीट इज ट्रान्सफर्ड फ्रॉम अ हॉट बॉडी टू अ कोल्ड बॉडी. ह्याच्या आपल्याला कळतं की हीट ट्रान्सफर होते. Heat is transferred from hot body to a cold body. Transfer of heat means the flow of heat from one place to another. A transfer of heat म्हणजे सिम्पल म्हणजे काय की हीट एका जागेवरून दुसरी जागेकडे ट्रान्सफर होते, म्हणजे गरमपासून थंडाईकडे हीट ट्रान्सफर होते. हीट ट्रान्सफर्स फ्रॉम वन पार्ट टू अनदर, फ्रॉम वन प्लेस टू अनदर. यूज युअर ब्रेन पॉवर. वाय डू वी वेअर वुलन क्लोथ्स इन विंटर. आता आपण गरम कपडे थंडीच्या दिवसात हिवाळ्यात का घालतो, तर आपल्याला थंडी वाजत असते, बाहेर गारठा असतो, त्यामुळे आपल्याला ऊब पाहिजे असते, त्यामुळे आपण हे गरम कपडे घालतो. ओके. मोड्स ऑफ हीट ट्रान्सफर. मोड्स म्हणजे वेगवेगळे प्रकार, वेगवेगळे तरीके. ओके. मोड्स ऑफ हीट ट्रान्सफर. हीट कोणत्या कोणत्या प्रकारे ट्रान्सफर होते ते आपण बघूया, वेगवेगळ्या प्रकारे. सो वी आर गोइंग टू सी द डिफरंट मोड्स ऑफ ट्रान्सफर ऑफ हीट. फर्स्ट इज कंडक्शन, सेकंड इज कन्व्हेक्शन, अँड थर्ड इज रेडिएशन. आता ॲपॅरेटस म्हणजे, तर आपल्याला काय काय वस्तू पाहिजेत. ॲपॅरेटस म्हणजे उपकरणे. ओके. सो कुठल्या कुठल्या वस्तू आपल्याला पाहिजेत की हा एक्सपेरिमेंट करण्यासाठी की हीट कशी ट्रान्सफर होते. तर बार्स ऑफ स्टेनलेस स्टील. ओके. स्टेनलेस स्टीलचे रॉड्स, मग ॲल्युमिनियम आणि कॉपर पाहिजे, आणि एक मेणबत्ती, कॅन्डल, आणि एक बर्नर आणि पिन्स, अशा बऱ्याच गोष्टी पाहिजे एक्सेट्रा. बर्नर म्हणजे दिवा, पिन्स म्हणजे टाचण्या, तर या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहिजे. तर आता प्रोसिजर बघूया. टेक अ स्टेनलेस स्टील ऑर आयर्न, स्टीलचं किंवा लोखंडाचं, आयर्नचं, कॉपर आणि ॲल्युमिनियम बार घ्या. ईच अबाउट 30 सेंटीमीटर लॉंग अँड हॅव्हिंग द सेम शेप. ह्या सगळ्या वस्तूंच्या आकार किंवा शेप जवळपास सेम पाहिजे आणि 30 सेंटीमीटर लांबीचं पाहिजे. कॉपर म्हणजे तांबं. ओके. अप्लाय वॅक्स स्पॉट्स विथ द हेल्प ऑफ कॅन्डल ॲट डिस्टन्स ऑफ 2 सेंटीमीटर फ्रॉम ईच अदर ऑन ऑल 3 बार्स. तर 2-2 सेंटीमीटरमध्ये सोडून त्याच्या डिस्टन्सनी मेणबत्ती, कॅन्डलचे थेंब त्याच्या त्या रॉड्सवर टाकायचे आहेत आपल्याला. अँड स्टिक अ पिन इन ईच ऑफ दी स्पॉट्स. आणि प्रत्येक त्या मेणबत्तीचा स्पॉट टाकल्यावर तो ओला असताना त्याच्यावर एक पिन चिटकवायची. स्टिक अ पिन इन ईच ऑफ दी स्पॉट सो दॅट इट इज अपराईट. तर ती अशी वर उभी राहिली पाहिजे पिन, अशा प्रकारे ती लावायची. नाव इन्सर्ट द एंड्स ऑफ ऑल 3 बार्स इन टू अ फ्लेम. आता जे शेवटचं टोक आहे सगळ्या बार्सचं ते फ्लेमवर ठेवायचं, म्हणजे ते आगेवर ठेवायचे एकाच वेळेला. अँड ऑब्झर्व फॉर अ वाईल. आणि हे आपल्याला बघायचं आहे. तर व्हॉट डू यू सी. तुम्हाला काय दिसतं. फ्रॉम विच बार्स डू द पिन्स स्टार्ट फॉलिंग फर्स्ट अँड वाय. तर एका साईडला आग लावल्यावर, आगीत ठेवल्यावर कुठल्या मेटलवरची पिन जी तुम्ही मेणावर चिटकवलेली आहे ती आधी मेण वितळून ती पिन गळून पडते. तर कुठल्या मेटलबरोबर हे आधी होतं. विच बार डू द पिन्स स्टार्ट फॉलिंग फर्स्ट. पिन का पडणार, कारण ते मेण जे आहे, वॅक्स जे लावलेलं तुम्ही ते वितळणार म्हणून. सो पिन्स फॉल
starting from the end near the burner. It means that transfer of heat takes place from the hot end of the bar. तर जिथे आपण ज्या एंडला आपण मेणबत्ती पेटवलेली आहे, बारचा जो एंड फ्लेमवर ठेवलेला आहे त्याच्या जवळचं जे पिन अडकवलेली आहे तिथून सुरुवात होते ती पिन पडायला, म्हणजे वॅक्स मेल्ट व्हायला. ओके, इट मीन्स द ट्रान्सफर ऑफ हीट टेक्स प्लेस फ्रॉम द हॉट एंड ऑफ द बार टू द कोल्ड एंड. सो ट्रान्सफर ऑफ हीट कुठनं सुरू होते? जिथे फ्लेम आहे हॉट एंड टू कोल्ड एंड. दिस ट्रान्सफर ऑफ हीट फ्रॉम द हॉट पार्ट ऑफ द ऑब्जेक्ट टू द कोल्ड पार्ट इज कॉल्ड कंडक्शन ऑफ हीट. तर हा जो प्रोसेस आहे, हॉट पार्टवरून जे कोल्ड पार्टला हीट हळूहळू चालत जाते किंवा ट्रान्सफर होते, त्याला कंडक्शन म्हणतात. ओके, तिथे डेफिनेशन झालं कंडक्शनचं की द ट्रान्सफर ऑफ हीट फ्रॉम हॉट पार्ट ऑफ द ऑब्जेक्ट टू द कोल्ड पार्ट ऑफ द ऑब्जेक्ट इज कॉल्ड कंडक्शन ऑफ हीट. द पिन्स ऑन द कॉपर बार स्टार्ट फॉलिंग फर्स्ट. आता कॉपरचा जो बार होता, तांब्याचा जो बार होता, त्याची पिन आधी पडायला लागते. ओके, द पिन्स ऑफ द कॉपर बार स्टार्ट फॉलिंग फर्स्ट. द पिन्स ऑन द स्टील बार फॉल कंपॅरेटिव्हली लेट. तर स्टीलच्या बार मधल्या पिन्स बऱ्याच उशिरा पडतात कंपॅरेटिव्हली टू द कॉपर. त्या जरा उशिरा पडतात खाली. अँड हीट इज कंडक्टेड क्विकली थ्रू कॉपर. तर कॉपरमधनं हीट लवकर ट्रान्सफर होते. कंडक्शन ऑफ हीट थ्रू अ सबस्टन्स डिपेंड्स ऑन द प्रॉपर्टी ऑफ दॅट सबस्टन्स. तर तो जो कॉपर आहे किंवा आयन आहे त्या सबस्टन्सच्या प्रॉपर्टीवर हीट कशी ट्रान्सफर होणार हे डिपेंड करतं. कंडक्शन ऑफ हीट थ्रू अ सबस्टन्स डिपेंड्स ऑन द प्रॉपर्टी ऑफ दॅट सबस्टन्स. दॅट कंडक्शन ऑफ हीट टेक्स प्लेस थ्रू अ सॉलिड सबस्टन्स शोज दॅट अ मीडियम इज रिक्वायर्ड फॉर द कंडक्शन ऑफ हीट. तर आता हीट एका सॉलिड सबस्टन्समधून ट्रान्सफर होते, एका वस्तूमधून ट्रान्सफर होते हीट. ह्याचा अर्थ काय होतो की आपल्याला हीट ट्रान्सफर करण्यासाठी काहीतरी मीडियम लागतं. मीडियम म्हणजे एक मार्ग लागतो किंवा एक वस्तू लागते, एक आधार लागतो. शोज दॅट दॅट कंडक्शन ऑफ हीट टेक्स प्लेस थ्रू अ सॉलिड सबस्टन्स. तर आता इथे आपल्याला काय दिसतं की कॉपर आणि स्टील जे आहे, जे सॉलिड सबस्टन्सेस आहे, तर त्यांच्या थ्रू हीट ट्रान्सफर होते. त्यामुळे हीट ट्रान्सफर व्हायला किंवा कंडक्शन ऑफ हीट व्हायला आपल्याला एक मीडियम लागतं. तर हे मीडियम कुठलं आहे? तर हे दोन मेटल्स आहेत मीडियम. ओके, सॉलिड मीडियम. हाऊ डज द ट्रान्सफर ऑफ हीट टेक प्लेस थ्रू अ लिक्विड. तर हे झालं सॉलिडचं. तर आता लिक्विडमध्ये हीट ट्रान्सफर कशी होती ते आपण बघूया. तर हे लिक्विडमध्ये कसं हीट ट्रान्सफर होते ते बघण्यासाठी आपल्याला काय काय ॲपॅरेटिस लागणार आहे? तर एक बीकर म्हणजे ग्लासचा एक कप असतो, तो आपल्याला दिसतोय बघा त्या ड्रॉइंगमध्ये. मग पोटॅशियम परमॅंगनेटचे क्रिस्टल्स, ते एक केमिकल आहे, केमिकल क्रिस्टल्स पोटॅशियम परमॅंगनेट नावाचं. आणि एक बर्नर लागतो आणि पाणी लागतं. आता प्रोसिजर काय आहे की टेक सम वॉटर इन द बीकरमध्ये थोडं पाणी घ्यायचं आणि हीट द बीकर स्लोली ऑन अ गॅस बर्नर. आणि ते आपण तापायला ठेवायचं. तर गॅस बर्नरवर तो बीकर ठेवायचा आणि ड्रॉप अ फ्यू क्रिस्टल्स ऑफ पोटॅशियम परमॅंगनेट इन टू द वॉटर. आता वॉटरमध्ये पोटॅशियम परमॅंगनेटचे क्रिस्टल्स टाकायचे आपल्याला. नाव वॉच द वॉटर इन द बीकर केअरफुली अँड वॉट डू यू सी. तर तुम्हाला ते बीकरमधलं पाणी नीट बघायचं आहे. तुम्हाला काय दिसतं की यू विल सी स्ट्रीम्स ऑफ वॉटर गोईंग अपवर्ड्स अँड कमिंग बॅक टू द बॉटम. तर असे बुडबुडे पाण्याचे येतात आणि ते वर जाऊन परत खाली येतात. द स्ट्रीम्स ऑफ वॉटर गोईंग अपवर्ड्स, बुडबुड्याच्या स्वरूपात ती एक स्ट्रीम कशी वर गेल्याची पाण्याची वर जाते आणि परत खाली येते. ड्यू टू द पोटॅशियम परमॅंगनेट दीज मजेंटा कलर्ड स्ट्रीम्स कॅन बी आयडेंटिफाईड इझिली. तर आपण पोटॅशियम परमॅंगनेटचे क्रिस्टल्स का घातले? कारण त्याचा रंग बदलतो, त्यामुळे आपल्याला ते व्यवस्थित दिसतात. ते बुडबुडे वर जाणारे आणि खाली येणारे. मजेंटा कलर असतो त्यांचा. ओके. When heating begins, the water near the bottom becomes warm and its density decreases. तर जी घनदाटता म्हणतात किंवा डेन्सिटी जी असते पाण्याची ती कमी होते. ती पाणी गरम झाल्यामुळे त्याची डेन्सिटी कमी होते आणि ते पाणी जे बॉटमला असतं ते आधी तापतं, त्याची डेन्सिटी कमी होते. When heating begins, the water near the bottom becomes warm and its density decreases. As a result, it moves upwards. त्याची दाटी कमी झाल्यामुळे, डेन्सिटी कमी झाल्यामुळे ते पाणी वर जातं आणि इज रिप्लेस्ड बाय कोल्ड वॉटर. ते
कोल्ड वॉटरच्या जागेवर जातं आणि कोल्ड वॉटर खाली ढकलून देतं. कोल्ड वॉटर खाली येतं अँड इज रिप्लेस्ड बाय कोल्ड वॉटर कमिंग फ्रॉम अबाव. ओके, इन दिस मॅनर हीट इज ट्रान्सफर्ड by means of currents called convection currents. This process is called convection of heat. कळलं तुम्हाला? खालचं पाणी जे गरम होतं त्याची डेन्सिटी कमी झाल्यामुळे ते वर जातं आणि वरचं थंड पाणी खाली होतं आणि हे असं चक्र चालू राहतं. सो it moves upward and is replaced by cold water coming from above. In this manner heat is transferred by means of currents. तर एका करंटच्या स्वरूपात हे पाण्यामधली हीट ट्रान्सफर होते आणि त्यामुळे ह्याला कन्व्हेक्शन करंट्स असं म्हणतात. दिस प्रोसेस इज कॉल्ड कन्व्हेक्शन ऑफ हीट. कन्व्हेक्शन कॅन ऑकर इन लिक्विड अँड गॅशियस सबस्टन्सेस. कन्व्हेक्शन नीड्स अ मीडियम. तर हे कन्व्हेक्शन ऑफ हीट ही हीट ट्रान्सफर लिक्विड आणि गॅशियस सबस्टन्समध्ये होऊ शकते कारण त्यांना एक मीडियम लागतं. दिस कन्व्हेक्शन नीड्स अ मीडियम. आता अजून एक एक्सपेरिमेंट बघतोय आपण. त्याच्या ते ॲपरेटस कुठे लागतात ते बघूया. अ टेस्ट ट्यूब, अ पीस ऑफ आईस, वायर, गॉज, अ बर्नर आणि कॅन्डल. नाव द प्रोसिजर इज दॅट टेक सम वॉटर इन अ टेस्ट ट्यूब. टेस्ट ट्यूबमध्ये तो पिक्चरमध्ये तुम्ही बघा ते तुम्हाला रिलेट होईल. टेक सम वॉटर इन अ टेस्ट ट्यूब. रॅप अ पीस ऑफ आईस इन अ वायर गॉज अँड ड्रॉप इट इन द टेस्ट ट्यूब. आता एका वायर गॉजवर आईसचा तुकडा बांधायचा त्या वायर गॉजला आणि तो त्या टेस्ट ट्यूबमध्ये टाकून द्यायचा. इट विल सिंक टू द बॉटम. तो बॉटमला जाईल, खाली जाईल. सिंक म्हणजे खाली जाईल, डुबेल. सिंक टू द बॉटम. नाव युझिंग द टेस्ट ट्यूब होल्डर त्या टेस्ट ट्यूबला लावायचा आणि होल्ड द टेस्ट ट्यूब ॲज अ स्लांट म्हणजे वाकडी तिरकी धरायची ॲज शोन इन द फिगरमध्ये दाखवलं तसं. आता हिट द अपर पार्ट ऑफ द टेस्ट ट्यूब. आता टेस्ट ट्यूबचा वरचा भाग जो फ्लेममध्ये तुम्हाला फ्लेमच्या खाली ठेवले बघा टेस्ट ट्यूब, ते पिक्चरमध्ये दिसतंय. ओके, ॲज शोन इन द फिगर. हिट द अपर पार्ट ऑफ द टेस्ट ट्यूब. स्टॉप हिटिंग वेन द वॉटर स्टार्ट्स बॉइलिंग. आता पाणी जेव्हा उकळायला लागेल तेव्हा ते बॉइलिंग हीट बंद करा किंवा स्टॉप हिटिंग. ऑब्झर्व द पीस ऑफ आईस ॲट द बॉटम. द हीट डज नॉट रीच द बॉटम इवन दो द अपर पार्ट इज हिटेड. तर खाली असलेला तो आईस तसाच आहे, त्याला हीट लागत नाही आहे. जरी वरच्या भागातलं पाणी उकळत असलं तरी त्याला त्या आईसला त्याचा काही इफेक्ट होत नाही आहे. तर हे कसं होतं? हाऊ डज दिस हॅपन? द डेन्सिटी ऑफ वॉटर डिक्रीजेस ड्यू टू हिटिंग. देअरफॉर इट कॅनॉट सिंक अँड द प्रोसेस ऑफ कन्व्हेक्शन डज नॉट ऑकर. आता काय होतं? डेन्सिटी पाण्याची कमी होते. मगाशी सांगितल्याप्रमाणे पाणी गरम झाल्यामुळे डेन्सिटी पाण्याची कमी होते आणि त्यामुळे पाणी हे खाली जात नाही आहे. ओके, डेन्सिटी कमी झाल्याने ते गेलं तर वरच जाईल किंवा ते इव्हॅपोरेट होते, ते खाली जात नाही आहे. त्यामुळे त्या बर्फाला त्या गरम पाण्याची झळ लागत नाही आहे आणि तो मेल्ट होत नाही आहे. ओके, तर या पिक्चरमध्ये तुम्हाला काय दिसतं की द रिलेशन बिटवीन डेन्सिटी आणि कन्व्हेक्शन ह्यांचं रिलेशन तुम्हाला या एक्सपेरिमेंट द्वारा कळतं. नेक्स्ट प्रोसिजर इज लाईट अ कॅन्डल अँड स्टँड इट अपराईट. होल्ड युअर हँड्स ऑन इट्स टू साइड्स ॲट सम डिस्टन्स फ्रॉम द कॅन्डल. तर तुमचे हात असे त्या जी फ्लेम आहे, आग आहे, त्याच्या अशा बाजूला धरा. ओके, दोन्ही साईडला. ब्रिंग दॅम क्लोजर. आता जवळ आणा. आता जवळ आणल्यावर तुम्हाला काय फील होतं? व्हॉट डू यू फील? हॅव यू वॉर्म्ड युअर सेल्फ नियर अ बॉर्न फायर ऑर इन द मॉर्निंग सन इन विंटर. तर तुम्ही थंडीच्या दिवसात ती शेकोटी जी असते, बॉर्न फायर ज्याला म्हणतात, त्याच्यावर तुम्ही तुमचे हात कधी शेकले आहात का? तर तेव्हा कसं ऊब लागते आपल्या हाताला, तर तशी तुम्हाला लागेल. द सन इज मिलियन्स ऑफ किलोमीटर्स अवे फ्रॉम अस. तर सन आपले मिलियन्स किलोमीटर्स, खूप किलोमीटर्स लांब आहे आपल्यापासून. देर इज नो एअर इन बिटवीन द सन अँड द अर्थ. अँड द अर्थ's atmosphere is only a thin layer of air close to the earth. तर सन आणि अर्थ यांच्यामध्ये वारा नाही आहे, एअर नाही आहे आणि अर्थचं ॲटमॉस्फिअर जे आहे ते एक खूप थिन लेअर आहे आणि ते पण पृथ्वीच्या जवळ आहे, सूर्याच्या जवळ नाही आहे. तरी पण हाऊ डज द हीट ऑफ द सन रिचेस. तर मग सूर्याची हीट, त्याचा उष्मा आपल्यापर्यंत, पृथ्वीपर्यंत कसा येतो? देन हाऊ डज द हीट ऑफ द सन रीच अस? दिस हीट इज ट्रान्सफर्ड इन द ॲब्सेन्स ऑफ एनी मीडियम. कुठलाही मीडियम नसताना ही हीट आपल्याकडे येते. तर ते कसं होतं? द ट्रान्सफर ऑफ हीट दॅट टेक्स प्लेस इन दिस वे विदाउट अ मीडियम इज कॉल्ड रेडिएशन. तर जेव्हा कुठलंही मीडियम नसतं, मीडियम थ्रू
ट्रान्सफर झालेल्या हीटला आपण काय म्हणतो, कन्व्हेक्शन म्हणतो. आणि मीडियम जिथे नसतं तरी पण हीट आपल्याकडे येते तेव्हा त्याला रेडिएशन म्हणतात. ओके, दिस हीट ट्रान्सफर विदाउट अ मीडियम इज कॉल्ड रेडिएशन. नाव इन द 2 एक्झाम्पल्स अबाव हीट रिचीज अस मेनली बाय रेडिएशन. 2 एक्झाम्पल्स म्हणजे कुठले, तर कॅन्डल आणि सन. हे 2 एक्झाम्पल्स जे आहेत ते द हीट इज ट्रान्सफर्ड थ्रू रेडिएशन. अ वंडर ऑफ सायन्स. Radiation of heat takes place from many objects in nature such as trees, mountains, stones and roads. The radiation कुठल्या कुठल्या ऑब्जेक्ट्स थ्रू होऊ शकतं. Radiation heat takes place from many objects in nature such as trees, mountains, डोंगर, झाडं, दगडं आणि रोड्स. A camera has been developed which uses these radiations to make our surroundings visible at night. तर ह्या कॅमेऱ्याद्वारे रात्रीचे जे आपल्या भोवती वस्तू आहेत ते आपल्याला कसे दिसतील, अंधारात तर दिसू शकत नाही, त्यामुळे ते कसे दिसू शकतील ह्याची सोय या कॅमेऱ्याद्वारे केली गेलेली आहे. ओके, कॅमेरा हॅज बीन डेव्हलप्ड विच युजेस दीज रेडिएशन्स. हे रेडिएशन्स वापरून त्या वस्तू आपल्याला अंधारात सुद्धा दिसतात. विच युजेस दीज रेडिएशन्स टू मेक आवर सराउंडिंग्स विजिबल ॲट नाईट. इट इज कॉल्ड अँड इन्फ्रा कॅमेरा. तर या कॅमेऱ्याला इन्फ्रा कॅमेरा म्हणतात. अँड युझिंग दिस कॅमेरा इट इज पॉसिबल टू कीप अ वॉच ऑन द मुवमेंट्स ऑफ द एनिमी ड्युरिंग द नाईट. तर शत्रू जे असतात रात्रीचे जे येतात त्यांच्यावर आपल्याला वॉच ठेवायला मदत होते. तर रात्रीचं काय हालचाली चाललेल्या असतात एनिमीजच्या किंवा शत्रूच्या कोणाच्याही, तर त्याच्यावर आपल्याला त्यामुळे वॉच ठेवता येतो. When heat rays fall on an object, a part of the heat is absorbed by the object and a part of it is reflected. तर काय होतं, हे रेज जेव्हा त्या ऑब्जेक्टवर पडतात ते काही रेज ऑब्झॉर्ब होतात. अ पार्ट ऑफ हीट इज ॲब्झॉर्ब बाय द ऑब्जेक्ट अँड अ पार्ट ऑफ इट इज रिफ्लेक्टेड. तर त्या रेजमधली हीट जी असते थोडी ॲब्झॉर्ब होते त्या ऑब्जेक्ट थ्रू. ते ऑब्जेक्ट ती रेजची हीट ॲब्झॉर्ब करते थोडी अर्धी, आणि पार्ट ऑफ इट इज रिफ्लेक्टेड, आणि थोडी रिफ्लेक्ट करते म्हणजे बाहेर सोडते. आणि द एबिलिटी ऑफ द सबस्टन्स टू ॲब्झॉर्ब हीट रेडिएशन डिपेंड्स ऑन इट्स कलर अँड ऑल्सो इट्स इंट्रिन्सिक प्रॉपर्टीज. आता त्याचे जे प्रॉपर्टीज असतात त्या ऑब्जेक्टचे, ते किती हीट ती ॲब्झॉर्ब करू शकते, ॲब्झॉर्ब हीट रेडिएशन किती ॲब्झॉर्ब करू शकते ते त्याच्या कलरवर डिपेंड करतं. ते वेगवेगळे कलरचे जे ऑब्जेक्ट असतात ते वेगवेगळ्या क्वांटिटीची म्हणजे क्वांटिटीने हीट ती रेडिएशन ॲब्झॉर्ब करू शकतं. ओके, तर काही कलर जास्ती रेडिएशन्स ॲब्झॉर्ब करतात, काही कलर कमी करतात. आणि त्यांच्या जे वस्तूची प्रॉपर्टीज असते, त्याचे गुणधर्म असतात, त्याच्यावर सुद्धा किती रेज ॲब्झॉर्ब होणार हे डिपेंड होतं. ओके, आता हे अजून एक एक्सपेरिमेंट बघूया. लेट अस ट्राय दिस. कुठले कुठले ॲपॅरेटस लागतात, तर 2 ॲल्युमिनियम टिन्स, ॲल्युमिनियमचे 2 डबे ऑफ सेम साईज, 2 स्मॉल ग्लासेस, 2 छोटे ग्लास, वॉटर, थर्मोमीटर आणि ब्लॅक पेंट. आता प्रोसिजर बघूया. पेंट द आउटर सरफेस ऑफ 1 टीन विथ ब्लॅक पेंट. तर एका डब्याला त्या ॲल्युमिनियमच्या ब्लॅक कलरने पेंट करायचं आपण आणि ड्राय करायचं आहे. दॅन इन बोथ टीन्स प्लेस 1 ग्लास. आता दोन्ही टीन्समध्ये एक एक ग्लास ठेवूया आणि त्याच्यामध्ये एकाच दोन्ही पाणी ओतायचं, या पाण्याचं टेम्परेचर सेम असेल, दोन्ही ग्लासमधल्या पाण्याचं टेम्परेचर सेम असेल. Place 1 glass each, then in both tins place 1 glass each filled with water at the same temperature. Cover the tins with lids. आता ते lids जे आहेत, डबे आहेत, ते बंद करायचे, झाकण लावायचं. Keep them in the sun for 2 hours. आणि सूर्यप्रकाशात आपल्याला 2 तास ठेवायचे, कडक उन्हात 2 तास ठेवायचे. And now measure the temperature of water in the glasses in the 2 tins. आता दोन्ही ग्लासांमध्ये जे पाणी आहे ते आपल्याला त्याचं टेम्परेचर मेजर करायचं आहे. व्हॉट इज द रिझन फॉर द डिफरन्स इन टेम्परेचर. तर टेम्परेचर मेजर केल्यानंतर तुम्हाला काय कळेल की एका ग्लासमधलं पाणी गरम झालं आहे आणि दुसऱ्यामध्ये कमी गरम झालं आहे, एक जास्ती गरम झालं आहे आणि दुसरं कमी गरम झालं आहे. त्याचं रिझन काय, व्हॉट इज द रिझन फॉर द डिफरन्स इन टेम्परेचर. तर तुम्ही सांगू शकाल का. कारण ब्लॅक कलरचा टीन जो पेंट केलेला होता तिथे जास्ती हीट ॲब्झॉर्ब होते. डार्क कलर्स ॲब्झॉर्ब मोर हीट. त्यामुळे डार्क कलर ब्लॅक कलरच्या टीनमधला ग्लास जो आहे त्यातलं पाणी जास्ती गरम आहे आणि दुसऱ्या टीनमधलं ज्याला पेंट नाही मारलेला ते कमी गरम आहे कम्पॅरेटिव्हली टू दिस ब्लॅक कलर टीन वॉटर.
तर ब्लॅक कलरच्या टीनमधलं पाणी जास्ती गरम आहे आणि दुसऱ्या टीनमधलं कमी गरम आहे. आता आपण बघूया गुड अँड बॅड कंडक्टर्स ऑफ हीट. प्लेस अ स्टील स्पून, अ कॉपर स्ट्रीप, अ रॉड, अ डिवायडर तुमच्या कंपॉस बॉक्समधलं, अ पेन्सिल आणि तुमची प्लॅस्टिकची रूलर इन अ ग्लास बीकर. एका ग्लासच्या बिकरमध्ये हे सगळ्या गोष्टी ठेवा आणि गरम उकळतं पाणी, पोर हॉट वॉटर, नॉट बॉइलिंग वॉटर ॲक्च्युली, उकळतं नाही तर 60-70 डिग्रीजवाला पाणी तुम्ही त्याच्यात ओता त्या बिकरमध्ये आणि थोडा वेळ थांबा. आणि नंतर त्या ज्या सगळ्या वस्तू आहेत त्यांना एक एक करून हात लावून बघा ते किती गरम झालेत. देन टच द आउटर एंड ऑफ ईच ऑफ द ऑब्जेक्ट, म्हणजे पाण्याच्या बाहेर असलेले जो भाग आहे त्या सगळ्या वस्तूंचा त्याला हात लावून बघा आणि प्रत्येकाचं टेम्परेचर रेकॉर्ड करा आणि ते तुमच्या ह्या टेबल दिले ना खाली त्याच्यामध्ये ते लिहा. तर तुम्हाला वेगवेगळ्या प्रत्येक वस्तूचं टेम्परेचर वेगळं वेगळं असेल, काही जास्ती गरम काही कमी गरम असं असेल. बट काही आयटम्स जे असतात मेटल्स असतात ते आर गुड कंडक्टर्स ऑफ हीट अँड सम आर बॅड कंडक्टर्स ऑफ हीट. तर प्लॅस्टिक हे इज अ बॅड कंडक्टर ऑफ हीट. तसं लाकूड वूड तर तुम्ही ह्या गोष्टी हीट पास नाही करत, त्यामुळे त्या कमी गरम झालेल्या असतील आणि ते स्टील कॉपर वायर हे जास्ती गरम झालेलं असेल. ना व्हॉट इन्फरन्स विल यू ड्रॉ फ्रॉम धिस. आता ह्याच्यामध्ये तुम्ही तात्पर्य काय काढणार की सम सबस्टन्सेस आर गुड कंडक्टर्स ऑफ हीट वाईल सम आर बॅड कंडक्टर्स ऑफ हीट. हीट इज इझिली कंडक्टेड थ्रू कॉपर स्ट्रीप और पॉट बट नॉट थ्रू प्लास्टिक और वूड. ओके. वी कॅन होल्ड अ ग्लास टम्बलर और चायना कप फुल ऑफ हॉट टी इझिली इन आवर हँड. तर आपण चायना कप जो असतो किंवा ग्लासचा कप असतो त्याच्यामध्ये कितीही गरम चहा घातला तरी जो आपण पकडू शकतो. पण आपण तोच चहा गरम जर आपण स्टीलच्या कपमध्ये किंवा कॉपरच्या कपमध्ये घातला तर आपल्याला हाताला चटके बसतील. आपण तो तसाच पकडू नाही शकत जसा की ग्लास कप पकडू शकतो. ओके. बट नॉट सो अ स्टील और अ कॉपर कप इफ द सेम टी इज पोर्ड इन टू देम. वी कॅन होल्ड अ glass tumbler or china cup full of hot tea easily in our hand, but not so a steel or copper cup if the same tea is poured into them. आता why do we use white clothes in summer and dark or black clothes in winter? तर यूज युअर ब्रेन पॉवर. तर तुम्ही सांगायचं की आपण उन्हाळ्यात पांढरे कपडे आणि हिवाळ्यात ब्लॅक किंवा डार्क कलरचे कपडे का घालतो. तर व्हाईट कलरचे कपडे हीट ॲब्झॉर्ब करत नाहीत आणि म्हणून आपल्याला ते उन्हाळ्यात बरे पडतात, गरम होत नाही कारण ते हीट ॲब्झॉर्ब करत नाहीत. तसंच हिवाळ्यात थंडीच्या दिवसात ब्लॅक कलर्स हीट ॲब्झॉर्ब करतं त्यामुळे आपल्याला ऊब मिळते. सो आपण यूज ब्लॅक क्लोथ्स इन विंटर. थंडीच्या दिवसात काळे कपडे आपण घालतो. एक्सपान्शन अँड कॉन्ट्रॅक्शन ऑफ सॉलिड सबस्टन्स ड्यू टू हीट ते आपण बघूया आता. लेट अस ट्राय दिस. आता हे एक्सपेरिमेंट करण्यासाठी आपल्याला ॲपॅरेटस काय लागत आहेत तर अ मेटल रिंग, अ मेटल बॉल, अ बर्नर एक्सेट्रा. ॲक्टिव्हिटी बघूया. टेक अ मेटल रिंग अँड मेटल बॉल ऑफ सच साईज दॅट द बॉल जस्ट पासेस थ्रू द रिंग. आता एक मेटल रिंग घ्यायची आणि एक बॉल घ्यायचा आणि तो बॉल त्या मेटल रिंगमधनं गेला पाहिजे, पास झाला पाहिजे. हीट द बॉल अँड चेक वेदर इट पासेस थ्रू द रिंग. आता तो बॉल हीट करायचा, गरम करायचा आणि तो आता जातो का बघायचा. ओके. हीट द बॉल अँड चेक वेदर इट पासेस थ्रू द रिंग. नाव लेट द बॉल कूल डाऊन. तो बॉल आता थंड होऊ द्या आणि परत एकदा चेक करा वेदर इट पासेस थ्रू द रिंग. तर हे एक्सपेरिमेंट, द अबव एक्सपेरिमेंट टेल्स दॅट मेटल्स एक्सपांड ऑन हीटिंग. तर गरम केल्यानंतर तो बॉल रिंगच्या आरपार जात नसतो. जेव्हा तो म्हणजे तो अगदी सहज पास होणारा बॉल आपण घ्यायचा आहे, तो गरम केल्यानंतर पास होत नाही कारण गरम केल्यानंतर मेटल एक्सपांड होतं, त्याची साईज वाढते ऑन हीटिंग अँड कॉन्ट्रॅक्ट ऑन कुलिंग. आणि थंड झाल्यावर परत कॉन्ट्रॅक्ट होतो, श्रिंक होतो, रेग्युलर आपल्या ओरिजिनल साईजमध्ये येतो. सॉलिड्स एक्सपांड ड्यू टू हीट अँड कम बॅक टू द ओरिजिनल स्टेट इफ हीट इज रिमूव्ह. तर थंड झाल्यानंतर ते ओरिजिनल स्टेटला येतात, परत आपल्या पूर्ववत साईजमध्ये येतात आणि हीट केल्यावर मोठे होतात, एक्सपांड होतात. हावेवर द एक्सटेंड टू विच डिफरंट सॉलिड्स एक्सपांड इज डिफरंट. आता प्रत्येक मेटल वेगळ्या प्रमाणात एक्सपांड होतं, थोडे जास्ती एक्सपांड होतात, थोडे कमी एक्सपांड होतात. ओके. नाउ द नेक्स्ट पेज. वाय इज देअर a gap at the joints of rails and of cement concrete bridges. आता रेल्वे बघितलं आपण, रेल्वेचे जे पट्टे असतात तिथे आपण बघितलं की तिथे त्या जॉईंट्समध्ये गॅप का असतो, गॅप सोडलेला असतो कारण उन्हामध्ये ते रेल्स तापत असतात आणि त्यांना एक्सपांड व्हायला जागा हवी असते म्हणून तिथे तो गॅप सोडलेला असतो.
तर काय होणार, एक्सपांड होताना तिथे पण काही ॲक्सिडेंट होऊ शकतात. त्यामुळे तो गॅप सोडल्यामुळे जेव्हा एक्सपांड होतात ते रेल्स, तेव्हा त्यांना ती एक्सपांड व्हायला पुरेशी जागा असते. ओके. आणि ते सिमेंट कॉन्क्रीट ब्रिजेसमध्ये पण तसंच होतं. एक्सपान्शन अँड कॉन्ट्रॅक्शन ऑफ लिक्विड्स ड्यू टू हीट. आता आपण सॉलिडचं एक्सपान्शन बघितलं, आता आपण लिक्विड्समध्ये बघूया. याच्यासाठी एक्सपेरिमेंट जे आहे तिथे डायग्राममध्ये दिलेलं आहे बघा. आता ॲपरेटस काय काय घेतलं आपण, 500 ml कॉनिकल फ्लास्क घेतला आहे, असं कोनसारखं असलेला फ्लास्क घेतला आहे, कॉनिकल फ्लास्क म्हणतात ह्याला. 2 होल्ड रबर स्टॉपर, 2 होल असलेले रबर स्टॉपर घेतला आहे, ग्लास ट्यूब घेतला आहे, मेजरिंग रुलर घेतली आहे, थर्मोमीटर, स्टँड, वायर गॉज, बर्नर आणि एक ग्राफ पेपर. प्रोसिजर बघा. फिल द कॉनिकल फ्लास्क कम्प्लिटली विथ वॉटर. फुल भरायचा आहे तो कॉनिकल फ्लास्क पाण्याने. अँड इन्सर्ट द ग्लास ट्यूब अँड थर्मोमीटर इन द 2 होल्स ऑफ द स्टॉपर. त्या तोंडाशी, त्या कॉनिकल फ्लास्कच्या तोंडाशी तो स्टॉपर आहे, त्याच्यात 2 होल आहेत. त्या एका होलमध्ये ग्लास ट्यूब घालायची आहे, दुसऱ्या होलमध्ये थर्मोमीटर घालायचं आहे. अँड तो फिट करायचा आहे त्याच्या तोंडावर. फिट इट टू द कॉनिकल फ्लास्क. नाव हीट द वॉटर अँड विथ द हेल्प ऑफ द रुलर रेकॉर्ड द वॉटर लेवल इन द ग्लास ट्यूब आफ्टर एव्हरी 2 degrees Celsius राईज इन टेम्परेचर. आता आपल्याला एक रुलर घ्यायची आहे आणि त्या ग्लास ट्यूबमध्ये पाणी किती वर आलं आहे हे प्रत्येक 2 डिग्री थर्मामीटरवर बघायचं आहे. प्रत्येक 2 डिग्री ते टेम्परेचर वाढलं की त्या पाण्याची लेवल बघायची आपल्याला किती वर आलं आहे ते. ओके. वी आर गोइंग टू रेकॉर्ड द वॉटर लेवल इन द ग्लास ट्यूब आफ्टर एव्हरी 2 degrees Celsius राईज इन द टेम्परेचर. आता असे 10 रिडिंग्स तुम्हाला घ्यायचे. प्रत्येक 2 डिग्री टेम्परेचर वाढलं की पाण्याचं लेवलचं रिडिंग घ्यायचं आहे. परत अजून 2 डिग्री वाढले की अजून दुसरं लेवल घ्यायचे. आणि ऑब्झर्व व्हॉट हॅपन्स वेन हिटिंग इज स्टॉप्स. आणि हीट थांबल्यावर काय होतं हे ऑब्झर्व करायचं आहे. ड्रॉ ग्राफ टू शो द चेंज इन वॉटर लेवल ॲज द टेम्परेचर रायझेस. तर तुम्हाला ग्राफ तयार करायचा आहे. ओके. एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिसवर. एक्स ॲक्सिसवर तुम्हाला टेम्परेचर लिहायचं आहे आणि वाय ॲक्सिसवर लेंथ ऑफ वॉटर किती वाढले ते. वेन अ लिक्विड इज हिटेड द डिस्टन्स बिटवीन इट्स पार्टिकल्स इन्क्रीज अँड इट्स व्हॉल्यूम इन्क्रीजेस. व्हॉल्यूम 2 इन्क्रीजेस. तर पाणी हिट केल्यावर काय होतं, त्यांच्या पाण्याचे जे पार्टिकल्स असतात किंवा ॲटम्स अँड मॉलिक्यूल ज्याला म्हणतो त्यांच्यामधलं डिस्टन्स वाढतं आणि त्यामुळे पाण्याचं पण व्हॉल्यूम वाढतो. व्हॉल्यूम वाढतो म्हणजे त्या पाण्याला जास्ती जागा लागते. म्हणजे ते एका भांड्यात घेतलेलं पाणी जर तुम्ही बॉईल केलं तर ते वाढतं आणि त्याला भांड्याच्या थोडं अजून वर येतं, म्हणजे त्याला जास्ती जागा लागते, व्हॉल्यूम वाढतो. ओके. सो वेन द लिक्विड इज हिटेड द डिस्टन्स बिटवीन द पार्टिकल्स इन्क्रीज अँड इट्स व्हॉल्यूम 2 इन्क्रीजेस. दिस इज कॉल्ड एक्सपान्शन ऑफ लिक्विड. ह्याला काय म्हणणार आपण की पाणी एक्सपांड झालं. ओके. दिस इज कॉल्ड एक्सपान्शन ऑफ लिक्विड्स. वेन इट्स टेम्परेचर फॉल द लिक्विड कॉन्ट्रॅक्ट्स. टेम्परेचर कमी झालं की ते पूर्ववत स्थितीत येतं. ओके. द लिक्विड कॉन्ट्रॅक्ट्स म्हणजे आकसतं. परत ते जसं होतं त्या स्टेटमध्ये येतं. एक्सपान्शन अँड कॉन्ट्रॅक्शन ऑफ गॅसेस ड्यू टू हीट. नाव द ॲपरेटस. ह्या एक्सपेरिमेंटला काय ॲपरेटस लागतं आहे ते बघूया आपण. तर त्याच्या आधी एक वेळ वाय इज मर्क्युरी ऑर अल्कोहॉल यूज इन थर्मोमीटर. तर मर्क्युरी किंवा अल्कोहॉल थर्मोमीटरमध्ये काय यूज करतो आपण, कारण ते एक्सपांड होण्याची त्यांची प्रॉपर्टी असते. ग्रेट सायंटिस्ट बघूया आपण. सर जेम्स देवर वॉज अ स्कॉटिश सायंटिस्ट. ही मेड द फर्स्ट थर्मॉस फ्लास्क इन 1892. त्यांनी फर्स्ट थर्मॉस फ्लास्क बनवला अँड दॅट इज वाय द फ्लास्क इज कॉल्ड एज देवर फ्लास्क. इवन टुडे हा देवर फ्लास्क इज यूज्ड फॉर कीपिंग द सबस्टन्स कोल्ड ऑर हॉट. तर त्या फ्लास्कमध्ये कोल्ड किंवा एखादी थंड वस्तू थंड राहते, गरम वस्तू गरम राहते. आपण हे एक्सपेरिमेंट बघूया. त्याच्यामध्ये काय लागतं त्या ॲपरेटस, ग्लास बॉटल, बलून, हॉट वॉटर एक्सेट्रा. नंतर फिक्स अ बलून ऑन द माउथ ऑफ अ ग्लास बॉटल. एका ग्लास बॉटलला आपण त्याच्या तोंडाशी एक बलून लावायचं आहे आणि होल्ड दिस बॉटल इन हॉट वॉटर. व्हॉट हॅपन्स. आता ही बॉटल आपण गरम पाण्यात ठेवायची. तर काय होतं बघूया. द व्हॉल्यूम ऑफ द गॅस इन्क्रीजेस ऑन हिटिंग. तर गरम पाण्यामध्ये आता बॉटलमध्ये हवा गरम होते कारण ती बॉटल आपण गरम पाण्यात ठेवली. आतली हवा गरम झाल्यावर दिस इज कॉल्ड एक्सपान्शन ऑफ गॅस. तर ते हवा वाढते, एक्सपांड होते. आणि ऑन द अदर हँड ऑन रिमुव्हिंग द हीट द व्हॉल्यूम ऑफ द गॅस डिक्रीजेस. तर हीट एक्सपांड झाल्यावर आपलं एअर एक्सपांड झाल्यावर बॉटलमधली ती हवा बलूनमध्ये जाते आणि बलूनसुद्धा फुलतो तसं दिसतं आपल्याला. त्यामुळे आपल्याला प्रूफ आहे की द एअर इन द बॉटल इन्क्रीजेस ड्यू टू हीट ऑर एक्सपांड्स
नॉट इन्क्रीजेस, एक्सपांड्स म्हणायचं त्याला. द एअर इन द बॉटल एक्सपांड्स ड्यू टू हीट. आणि ऑन द अदर हँड ऑन रिमुव्हिंग द हीटमधलं काढल्यावर ती कॉन्ट्रॅक्ट होते, ओरिजिनल स्टेटमध्ये येते. द व्हॉल्यूम ऑफ द गॅस डिक्रीजेस. दिस इज कॉल्ड कॉन्ट्रॅक्शन ऑफ द गॅस. तर बॉटलमधली हवा गरम पाण्यात ठेवल्यावरती एअर एक्सपांड होतो आणि गरम पाण्यातून काढल्यावर कॉन्ट्रॅक्ट होतो. Now thermos flask or the Devar flask. You might have seen a thermos flask used for keeping tea, coffee, milk. आपण थर्मासमध्ये चहा, कॉफी, दूध घालून ठेवतो एक्सेट्रा. हॉट ऑर अ शरबत कोल्ड इफ फॉर अ लॉंग टाईम. तर किंवा थंडगार बर्फाचं पाणी किंवा शरबत पण घालून ठेवतो. व्हॉट इज इट स्ट्रक्चर अँड हाऊ डज इट फंक्शन. त्याचं स्ट्रक्चर काय असतं थर्मॉसचं आणि त्याचं फंक्शन काय, त्याचं ते काम कसं करतं, त्याचा उपयोग कसा होतो. दिस इज कॉल्ड अ डबल वॉल्ड फ्लास्क. त्याला डबल वॉल असलेलं भांडे डबल वॉल्ड फ्लास्क म्हणतात. इट कन्सिस्ट ऑफ 2 ग्लास ट्यूब्स, वन इनसाइड द अदर अँड द गॅप बिटवीन दॅम सील्ड. आता त्याच्यामध्ये 2 ग्लास ट्यूब्स असतात, एकाच्या आत एक घातलेले. वन इनसाइड द अदर, एकामेकात घातलेले असतात ते ग्लास ट्यूब्स आणि त्यांच्यामधली गॅप जी असते ती सील केलेली असते. द सर्फेसेस ऑफ बोथ द ट्यूब्स आर मेड शायनी बाय अ सिल्वर कोटिंग. तर त्यांची जी सरफेस असते ती एकदम चकचकीत केलेली असते सिल्वर कोटिंगने, शायनी केलेली असते. द एअर बिटवीन द ट्यूब्स इज रिमूव्ड बाय क्रिएटिंग अ व्हॅक्यूम. आणि ते 2 ग्लास ट्यूब्समधली एअर जी असते ती सील केलेली म्हटल्यामुळे कशी म्हटलं तसं व्हॅक्यूम केलेलं असतं, ते व्हॅक्यूमने काढलेली असते, ती बिलकुल हवा नसते. देर इज अ प्रोटेक्टिव्ह जार ऑफ मेटल ऑर प्लास्टिक आउटसाईड द ट्यूब्स. आता ट्यूब्सच्या बाहेरनं एक मेटलचं कोटिंग असतं आणि किंवा प्लास्टिकचं असतं. आपल्याला बाहेरून दिसताना प्लास्टिकचं दिसतो ना फ्लास्क. फॉर द प्रोटेक्शन किंवा तो थर्मॉस. फॉर द प्रोटेक्शन ऑफ द फ्लास्क पीसीज ऑफ स्पॉन्ज ऑर रबर आर फिक्स्ड बिटवीन द आउटर जार अँड द फ्लास्क. तर बाहेरचा जार आणि फ्लास्क यांच्यामध्ये म्हणजे ती जी प्लॅस्टिक असतो आपल्याला बाहेर दिसतो त्याच्या आतमध्ये प्रोटेक्शनसारखी रबर किंवा स्पॉन्ज घातलेला असतो. ओके. फंक्शन ऑफ द थर्मॉस फ्लास्क. वेन अ हॉट सबस्टन्स इज प्लेस्ड इन अ थर्मॉस फ्लास्क द हीट गोईंग आउट गेट्स रिफ्लेक्टेड ड्यू टू द शायनिंग सरफेस ऑफ द इनर ट्यूब. आता त्या आतली सरफेस शायनी केल्यामुळे गरम पाणी तुम्ही घातल्यावर ती हीट रिफ्लेक्ट होते बिकॉज ऑफ द शायनिंग सरफेस. ओके. द हीट गोईंग आउट गेट्स रिफ्लेक्टेड ड्यू टू शायनिंग सरफेस ऑफ द इनर ट्यूब. हेन्स हीट इज नॉट रेडिएटेड. त्यामुळे हीट ती पास होत नाही किंवा रेडिएट होत नाही, आतल्या आतच राहते. नायदर कंडक्शन नॉर कन्व्हेक्शन ऑफ द हीट ऑकर्स बिकॉज ऑफ द व्हॅक्यूम. आता व्हॅक्यूम असल्यामुळे ती कंडक्शन तर होतच नाही आहे किंवा मेटल टू मेटल ट्रान्सफर होतच नाही आहे, कारण तिथे व्हॅक्यूम आहे, मध्ये काहीच नाही आहे. आणि कन्व्हेक्शनसुद्धा नाही आहे कारण तिथे मीडियम नाही आहे. ओके. मीडियम पण नाही आहे आणि मेटल पण नाही आहे. तो कंडक्शन पण नाही आणि मेटल नसल्यामुळे कंडक्शन नाही आणि एअर नसल्यामुळे काय मीडियम नसल्यामुळे कन्व्हेक्शन पण नाही. ॲज अ रिझल्ट हीट इज नॉट ट्रान्सफर्ड टू द आउटर कूल रिजन अँड इज रिटेन इनसाइड फॉर अ लॉंग टाईम. त्यामुळे हीट ट्रान्सफर बाहेरच्या थंड एरियामध्ये ती ट्रान्सफरच होत नाही आणि बराच वेळ आतलं वस्तू चहा किंवा जे काय आहे गरम ते गरमच राहतं फॉर अ लॉंग पिरियड ऑफ टाईम. स्टील अ लिटल हीट इज लॉस्ट फ्रॉम अराउंड द लीड अँड बाय अ स्मॉल अमाऊंट ऑफ कंडक्शन थ्रू द ग्लास. आता ग्लासच्यामुळे किंवा ते लीड जे वरती झाकण असतं त्याच्यामुळे थोडी थोडी हीट ती लॉस झालेली असते, म्हणून ते खूप खूप वेळानंतर ते आतला चहा गरम असतो तो थंड होतो. देअरफॉर द हॉट सबस्टन्स डज नॉट रिमेन ॲज हॉट आफ्टर 2 or 3 hours. तर 2, 3, 4 तासानंतर जेवढं आधी गरम होतं तेवढंच ते गरम राहत नाही. ओके. आता तुम्हाला टास्क दिला की फाइंड आउट व्हॉट इज मेन बाय थर्मोवेअर. तर स्टुडंट्स हा लेसन शिकवून झालेला आहे. तर प्लीज शेअर करा तुमच्या फ्रेंड्ससोबत, कमेंट्समध्ये कमेंट करा तुम्हाला काय अडचण असेल तर. आणि पुढचा लेसन घेऊन मी येत आहे, त्याच्यासाठी प्लेलिस्ट पण फॉलो करा. ओके. तुम्हाला सगळे प्लेलिस्ट माझ्या चॅनलवर जाऊन जर प्लेलिस्ट फॉलो केली तर तुम्हाला सगळे लेसन्स बाकीचे स्टँडर्डचे पण तुम्हाला मिळतील. ओके. टिल देन टेक केअर अँड बाय बाय. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ.